आज मी तुमका कोकणातील पारंपरिक पद्धतीची जुन्या काळातली एक रेसिपी दाखवतले। ओळखा बघू कसली रेसिपी असत ती। तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन इले। आज मी तुमका पौष्टिक आणि चविष्ट असणारी एक रेसिपी दाखवतले। ही रेसिपी जास्त करून हिवाळ्यात बनवली जाता। आज उडदाचा हिरडा कसा बनवतात ता दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। मी एक वाटी उडीद घेतलेले, ते मी रात्री भिजत ठेवले आणि ह्या उडदाक मी मोड काढून घेतले। आता आपण हे मोड इलेले उडीद शिजून घेऊया। तुम्ही कुकर मध्ये पण शिजू शकतास, पण मी आता टोपात शिजून घेते। मी चुलीवर टोप ठेवले, त्याच्यात मी पाणी गरम करत ठेवले। आता हे उडीद मी त्याच्यात टाकून घेते। हे उडीद शिजताना त्याच्यात थोडासा मीठ घालायचा आणि हे उडीद आपण शिजून घ्यायचे। आता हे उडीद शिजेपर्यंत आपण वाटप काढून घेऊया। बघा, मी सुक्या खोबऱ्याची एक वाटी घेतलंय आणि एक कांदो। आता हे कांदो मी असो हातान फोडून घेते। आता हे कांदो आणि खोबरा मी चुलीत निखाऱ्या भाजून घेते। तुमच्याकडे चूल नसात तर तुम्ही गॅसवर भाजलात तरी चालत। बघा, मी कांदो आणि सुका खोबरा चांगला भाजून घेतलाय। हे बघा, चारी बाजून चांगल्या भाजूक होया। आता ह्या आपण पाट्यावर वाटून घेऊया। बघा, हे पहिलो कांदो आधी सोलून घ्यायचो आपण। कांद्याचे दोन्ही देठ कापून घ्यायचे। आता ह्या आपण पाट्यावर वाटून घेऊया। आता ह्या वाटप बघा, मी एकदम बारीक वाटून घेतलंय। आता या वाटप मी काढून घेते। वाटप काढेपर्यंत उडीद पण चांगले शिजलेले आहेत। हे बघा, आता ह्याच्यात मी 2 चमचे मालवणी मसाला टाकून घेते आणि आता आपण वाटून घेतलेला तर वाटप ओतून घेते। आता ह्या चांगला ढवळून घ्यायचा। जर तुमका मसाला ऐवजी मिरचीची आमटी बनवायची असत तर मिरची जेव्हा तुम्ही वाटप करणार तेव्हा ती मिरची वाटून घ्यायची। आता ह्याच्यात मी 4 कोकमा टाकून घेते आंबटपणा येऊसाठी। आता हे एक कड काढून घ्यायचो। आता बघा, एक कड इला। आता मी एका फोडणी देऊन घेते। आता मी मातीची पंती ठेवलेले निकाऱ्यात गरम करत। आता त्याच्यात मी लसूण टाकते। 4 ते 5 लसणाचे पाकळे घेतले, कढीपत्ता आणि आता ह्याच्यात मी तेल ओतून घेते। हे बघा, आता ही पंती डायरेक्ट त्या ह्याच्यात टाकायची टोपात। ही बघा अशी, आणि लगेच झाकून ठेवायची। तर बघा, तयार असा आपला उडदाचा हिरडा। एकाच काय जण मोड इलेल्या उडदाची आमटी असं पण बोलतात। तुमच्याकडे काय बोलतात तर कमेंट करून नक्की सांगा। तर ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि ह्या उडदाचा हिरडा तुमका कसा वाटला तर कमेंट करून सांगूक विसरू नका। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।